लगेच जायची भाषा करून राहिले. सुनबाई, काम असंच असतं आम्हा शेतकऱ्यांचं. बाबा, काहीतरी झालंय, नक्की काहीतरी मोठं झालंय तिथे, म्हणूनच तुम्ही इतकी तडकाफडकी निघण्याच्या भाषा करून राहिले. सांगा बरं काय झालंय. आई सांगा ना. अगं खूप मोठं नुकसान झालंय. अगं तू गप्प बस ना. मी सांगितलं का तुला सांगायला सांग म्हणून. अहो ती कोणी परकी आहे का? अरे आई सांगा बरं तुम्ही, काय फरक पडतोय. राधिका, अगं मजूर लावले होते ना आपल्या बागायतीमध्ये, ते फवारणी मारण्यासाठी. जरा हलगर्जीपणा झाला आणि काय किडले संत्रे. नुकसान झालं खूप. कितीचं? 5-7 लाखाचं नाही हो. तू गप्प बस ना आता. अरे मोठ्यांनी लहानांची गाराणी ऐकायची असतात, त्यांना मदत करायची असते. तू आपलीच राम कहाणी सांगून राहिली. अहो राहू द्या ना, काय फरक पडतोय. अगं तसं नसतं सुनबाई. स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही. हो असते ना, पण ज्यांना पहिलेपासूनच तुमच्याबद्दल अभिमान आहे त्यांना हा स्वाभिमान दाखवून काय फायदा. अगं बाबा पहिलं माझं ऐकून घ्या. तुम्ही संत्र्याची बागायती करता का नाही? माझ्याकडे का पाहून राहिला तुम्ही? तिने प्रश्न विचारले, उत्तर द्या ना. आज कोणतरी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो. विचार ग प्रश्न, द्या उत्तर. तुम्ही संत्र्याची बागायती करता? हो करतो. मग मला सांगा त्यासाठी काय काय करता. अबा काय करतो म्हणजे? अगं रोप आणतो, ते लावतो, त्याची निगा राखतो, पाणी घालतो, कीटकनाशकाची फवारणी घालतो, बरंच काय काय करावं लागतं. आणि नंतर काय करता? नंतर काय? नंतर संत्र मोठी झाली की त्याची तोड करायची आणि मार्केटमध्ये विकायचं. मग ही संत्री तोडताना तिथे स्वाभिमान दाखवता का? म्हणजे बाबा हा लहान मूल म्हणजे आई बापासाठी रोपटच असते ना. ते त्याला वाढवते, चिकवते, मोठं करते, आपल्या पायावर उभं करते. मग म्हातारपणी त्यांनी फळाची अपेक्षा केली तर काय चूक आहे? त्यांचा तो हक्कच राहते ना. बाबा मी यांना सांगते, हे देतील पैसे. नाही सुनबाई. आणि शिवाय आता यांचं प्रमोशन पण झालं ना, पगार पण वाढला असेल. तुम्ही काळजी करू नका. मी यांना सांगते, यांचा लंच टाइम होईल ना आता, मी फोनच करते ना त्यांना. ते देतील नक्की पैसे. खरंच काळजी करू नका. स्पेसिफिकली दोघा तिघांवर आहे, त्यांचेच सांग. कुणावर सर? नेत्रा, ते कदम आणि तो चॅम्प श्रेयस. सांग जरा. पण सर हे बघ, आपल्या इथली ही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन बाहेर जाता कामा नये. काही मोठा इश्यू होण्याच्या आत ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. डोंट वरी, मी हँडल करतो. मला पासवर्ड सांग. ओके सर. सर नेत्राचा पासवर्ड इज NJ2356. कदमचा FK1234 आणि श्रेयसचा S5396 सर. जेनी तुझं झालं असेल तर तू जायला हरकत नाही. माझं अजून महत्वाचं काम आहे, मला वेळ लागेल जरा. ओके सर. सी या. बाय. यू टेक केअर. बाय. गुड नाईट.
अगं ये तुझ्या औषधाची पिशवी घेतली का? नाही तर सगळ्या सामानात तेच विसरायची आणि तिकडे जाऊन पुन्हा बोंबा बोंब. घेते ना. अहो बाबा, मी काहून आईंवरती ओढून राहिले? मी भरून ठेवलंय सगळं, तुम्ही काळजी नका करू. यांना ओरडायला निमित्तच लागते. मिळालं की झाले सुरू. बापा बापा तू जशी विसरतच नाही. झाले का तुम्ही सुरू? तुमचा ना पुरा 36 आकडा आहे. 36 गुण जुळले ते सुनबाई आमचे. हा, म्हणूनच एकमेकांची व्याग करमत नाही. आई, हा डबा करून ठेवलाय, ही पिशवी पुढ्यातच घ्याल ना? यातच ठेवते. हा, हो. आणि बाकीचं सामान? यार हे सगळं लगेज मध्ये जाईल, ती पिशवी तेवढी सोबत ठेव. हो. अगं पण सुनबाई हे खायचं कशाला करून दिलं? विमानात मिळतं ना खायला. हा, भेटते. पण तुम्हाला नाही आवडलं तर शिदोरी असावी बरोबर. बरं सुभेदार साहेब. अबा नानासाहेब नमस्कार. या या या. बसा ना. नाही नाही आता बसत नाही हो. काय तुमची जायची घाई असणार ना, उगाच आमचा व्यत्यय नको. हा काय पण असे अचानक कसं काय निघालात? काय करता नानासाहेब? अहो असंच असतं आम्हा शेतकऱ्यांचं. आम्ही काय निसर्गावर अवलंबून असतो, काय भरोसा नसतो. गटकात तोळा गटकात मासा, सगळं बेभरोशाचं काम असतं. अहो पण तुमच्या शेतकऱ्यांमुळे तर आम्हाला इथे 2 वेळचं जेवण मिळतं. नाही तर आमचं काय खरं नव्हतं, नुसतीच बोंब. हे घ्या, तुम्हाला आवडतील आमच्याकडचे दडपे पोहे आहेत. एवढं कशाला? कशाला म्हणजे? तुम्ही काय परके आहात का सांगा? आणि तुम्ही असे अचानक जायला निघालात, म्हटलं थोडेसे दडपे पोहे देऊया तुम्हाला. आणि तुमची सून तिथे सारखी काहीतरी आणून देत असते आम्हाला. ते पण एकदम चविष्ट चमचमीत. काय हे? चमचमीत काय चमचमीत? अहो ऍसिडिटीचा त्रास होतो ना तुम्हाला सकाळी सकाळी, मग हो हो हो. नानासाहेब मी काय म्हणतो, सकाळी उठून तुम्ही कोमट पाणी घेत चला, तांब्याच्या भांड्यातलं. ऍसिडिटी काय मुळा सकट. हो हे ऐकलंय मी पण कुठेतरी. बघतो करतो करतो. पण तुम्ही कसे काय निघालात? म्हणजे लोह मार्ग, वायू मार्ग की नुसताच मार्ग? नानासाहेब पोट्याला सांगितलं गाडीचं तिकीट काढा, त्यानं विमानाचं काढलं. फालतूचा खर्च. आता तुम्हाला अर्जंट मध्ये जायचं होतं ना, विमानानं पटकन पोचाल. अगं हो, पण त्या विमानाचं काय खरं आहे का? कधी कधी आज निघतं आणि उद्या पोचतं ते विमान, काही भरोसा नाही त्याचा. तू काही निरोप द्यायला आलीस की त्यांना घाबरवायला? हा नाही, काळजीपोटी बोलते हो मी. बरं बरं बरं. हे बघ, आता आपण जास्त नको बोलत बसूया. काय त्याची निघण्याची पण घाई आहे. हा बर. हॅपी जर्नी. प्रवास सुखाचा होऊ दे. पोचलात की फोन करून कळवा. हो हो नक्की. आणि पुढच्या वेळेला येताना जरा जास्त वेळ काढून या. नक्की नक्की. आणि मी काय म्हणतो नानासाहेब, पुढच्या वेळी आम्ही आलो ना की परत जाताना तुम्ही आमच्या सोबत या नागपूरला. मस्त संत्र्याच्या बागेत राहा 8 दिवस आणि बिलकुल शुद्ध ऑक्सिजन. ऍसिडिटी गायब नानासाहेब तुमची. ओके. सो श्रेयस, आर यू रेडी? काय झालं चॅन? फोल्डर सापडत नाहीये. मग गेलं कुठे? की बनवलंच नव्हतं? हे प्रेझेंटेशन आपल्या समोर करण्यासाठी मला एकच रिलायबल व्यक्ती दिसते, मिस शनाया.